नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत क्रिसमस स्पेशल रवा केक. अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने रवा केक पाहणार आहोत. तसेच लहान मुले सुद्धा हा रवा केक आवडीने खातील एवढा हा चवीला मस्त तसेच सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार झालेला आहे. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल एवढा हा चवीला मस्त लागतो. तर क्रिसमस पार्टीसाठी अशा पद्धतीने तुम्ही रवा केक मुलांना देऊ शकता. तर एकदा माझ्या पद्धतीने हा रवा केक बनवून पहा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साखर घ्यायची आहे. तर एकाच वाटीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचे आहे. साखरेचे प्रमाण तुम्ही यापेक्षा थोडेसे वाढवू शकता. जास्त गोड खात असाल तर थोडेसे साखरेचे प्रमाण वाढवू शकता. त्याच वाटीने दही घ्यायचे अर्धी वाटी आणि त्याच वाटीने इथे मी 1 वाटी दूध घेतले आहे. पाव वाटी तेल घालून घ्यायचे. दूध पावडर 1 पॅकेट घातले आहे. जे 10 रुपयाचं पॅकेट मिळते ते पूर्ण मी 1 पॅकेट घातले आहे. त्यानंतर हे मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे. व्यवस्थित फिरवून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल. तर इथे मी 1 वाटी पहिला रवा घातला आणि नंतर पाव वाटी, पाव चम्मचभर वेलची पावडर घालून घ्यायची आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. जर तुम्हाला यामध्ये व्हॅनिला एसेन्स घालायचं असेल तरी ते तुम्ही यामध्ये घातला तरी सुद्धा चालेल, म्हणजे वेलची पावडर घालायची गरज लागणार नाही. तर हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. यामध्ये अजिबात रव्याच्या गुठल्या ठेवायच्या नाहीत. तर हे सर्व रव्याच्या गुठल्या मोडून घ्यायच्या आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर इथे मी दूध 1 वाटी घातले आहे. तुम्ही अर्धी वाटी पहिले दूध घातलात आणि नंतर परतला अर्धी वाटी घातलात तरी सुद्धा चालेल. तर हे मिश्रण आता मी बाजूला ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी, म्हणजे रवा व्यवस्थित असा भिजला जाईल. तोपर्यंत आपल्याला केक बेक करणार आहोत. त्या भांड्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर इथे बटर पेपर वापरा. तर माझ्याकडे बटर पेपर नाही आहे तर इथे मी मैदा कोट करून घेतला आहे. अशा पद्धतीने अर्धा तास झाला आहे. त्यानंतर आपले मिश्रणसुद्धा व्यवस्थित असे घट्ट झाले आहे. इथे पाहताय जसे पाहिजे त्याच पद्धतीने आपले हे मिश्रण तयार झालेले आहे. तर आता आपल्याला यामध्ये अजिबात दूध वापरायचे नाही आहे. तर लगेचच आपल्याला अर्धा चम्मचभर खायचा सोडा वापरायचा आहे. जर तुमच्याकडे खायचा सोडा नसेल तर 1 पॅकेट इनोचे वापरला तरीसुद्धा चालेल. तर हा खायचा सोडा आहे तो ॲक्टिव्ह करून घ्यायचा आणि साईडला मी इथे OTGमध्ये केक बेक करून घेणार आहे. तर त्यासाठी OTG मी 10 मिनटासाठी प्रीहीट करायला ठेवला आहे. तसेच तुम्ही कढईमध्ये बनवणार असाल तर कढईसुद्धा 10 मिनटासाठी प्रीहीट करायला ठेवायची आणि त्यानंतरच आपल्याला केक आहे तो बेक करायला ठेवायचा आहे. तर 1 ते 2 वेळा टॅप करून घ्यायचं मिश्रण घातल्यानंतर आणि इथे मी बदामचे काप करून घेतले आहेत ते इथे मी घालून घेते. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे टुटी फुटी घातलात ना तरीसुद्धा चालेल. तर आता लगेचच आपल्याला हे OTGमध्ये ठेवून घ्यायचं आहे. तर झाकण काढून घेतले आणि लगेचच आपल्याला हा डब्बा आहे तो ठेवून घ्यायचा आहे. झाकण लावून घ्यायचे आणि आपल्याला टेम्परेचर ठेवायचं आहे 180 सेल्सिअस डिग्रीवरती ठेवायचे आणि इथे 40 मिनिट्स इथे मी लावून घेतले आहेत. आणि तुम्ही कढईमध्ये बनवणार असाल तर 45 मिनिट्स म्हणजे 45 मिनिटामध्ये हा व्यवस्थित आपला केक बेक होतो. त्यानंतर इथे मी 40 मिनिट्स झाल्यानंतर 40 मिनिट झाल्यानंतर केक पाहते. मस्त असा आपला केक तयार झालेला आहे. बाहेर काढून पाहूया. छान असा बेक झाला आहे
रंग तर खूप सुरेख आला आहे. तर इथे मी दाखवते तुम्हाला. तर टूथपिक एक घालून पाहायची, पूर्णपणे क्लीन येत आहे तर आपला केक मस्त असा बेक झाला आहे. तर हा केक मी काढून घेते आणि थंड झाल्यानंतर सुद्धा मी दाखवते तुम्हाला. खूपच छान रंग आला आहे. तर एक टूथपिक घालून पाहते परतला, पण टूथपिक पूर्णपणे क्लीन आलेली आहे. त्यानंतर हा थंड करून घेतला आणि थंड झाल्यानंतर बाजूच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने. आणि आपल्याला हा केक कट करून घ्यायचा आहे. इथपर्यंत रेसिपी पाहिलीच असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर एक प्लेट घेतली आणि प्लेटवरती हा पलटी करून घ्यायचा आहे. 1 ते 2 वेळा भांड्यावरती टॅप करून घ्यायचे आणि ते पाहताय तुम्ही मस्त असा आपला केक बेक झालेला आहे. खूपच छानच, एवढा मस्त आणि जाळी तर खूप मस्त आलेली आहे या केकला. तर पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढा हा केक मस्त आणि जबरदस्त झाला आहे. तर क्रिसमससाठी अशा पद्धतीने तुम्ही केक बनवून मुलांना पार्टीसाठी द्या. मुलेसुद्धा खुश होतील आणि मोठेसुद्धा खुश होतील. तर इथे मी सुरीच्या साहाय्याने केक कापून घेते. खरंच खूप जबरदस्त हा केक झालेला आहे आणि कापतानाच तुम्हाला समजलंच असेल की किती हा सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे तो. तर इथे मी जवळूनसुद्धा तुम्हाला दाखवते. खूपच मस्त आणि स्पॉन्जी तयार झालेला आहे हा केक आणि चवीलासुद्धा हा जबरदस्त लागतो. तर आपण यामध्ये अजिबात मैदा किंवा गव्हाचे पीठ वापरलेले नाही आहे. फक्त रव्यापासून हा केक आपण तयार केलेला आहे आणि तोही घरच्या साहित्यामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच हा केक बनवून पहा. तर इथे मी केक छान असा बनवून घेतला आहे आणि कापूनसुद्धा घेतला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर इथे मी कट करूनसुद्धा दाखवते तुम्हाला. किती मस्त आणि मऊ झालेला आहे हा केक. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.